लिंक शेअर करा रे. चला आवाज चेक करा. चलो द्रोणाच ओके वेलकम. चलो ही आपली पोलीस भरतीची नवीन बॅच आहे. नीट हो. कोणतं नीट. चला बघा का. हा जय हिंद. एक मिनिट. बाईक प्रॉब्लेम कधी सुटणार आहे. बाईक नाही रे मित्रा, माईक बाईक प्रॉब्लेम सुटला की आपला तेव्हा सुटला. माईक प्रॉब्लेम आहे. सुटेल लवकर सुटेल. रामकृष्ण हरी. प्रियंका मॅडम रामकृष्ण हरी. वासुदेव हरी. चला बघा आलो का लाईव्ह. आवाज येतो का रे सांगा एकदा. नवीन माईक ऑर्डर केलंय. युला नवीन माईक अर्ध्या वाट्यामध्ये आहो. 1-2 दिवसामध्ये नवीन माईक येईल आपल्याकडे. मग हा अडचण कायमचा ही अडचण सुटणार आहे. नमस्कार फ्युचर कॉप्स. येतोय आवाज. येता येस म्हणून टाका रे कोणतरी पटकन. हां हॅलो. चलो कान्हा. नाव लईच भारी येते तुमचे. कान्हा कन्हैया कृष्णा. चला येतो ना आवाज. ओके चलो ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न घ्या. चला बघा आजचा पहिला प्रश्न. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे. हा प्रश्न आतापर्यंत 6-7 वेळा 10 वेळा पडला बघा. आणि वरचं काही वेळेस पडलेला. आत्तापर्यंत 10 वेळा पडलेला क्वेश्चन आहे. महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे याचं उत्तर. हा गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. चलो जय हिंद. चला कंटिन्यू. काल मी लातूरमध्ये नसल्यामुळे लेक्चर ऑफ होतं. आपलं कंटिन्यू चालू आहे. चला बघा उत्तर सांगा रे. 36, 38, 32, 42 किती जागा आहेत ज्या लोकसभेसाठी. 48, 48, 48. चलो ऑलमोस्ट सगळ्यांना उत्तर माहीत आहे. जागा किती येतात. 48 आहेत. बरोबर आहे. चलो आपल्या केंद्रीय कार्यकारी कायदे मंडळ म्हणजे संसदेचं कलम किती कलम आहे रे. संसद 79 पासून संसद आहे बघा. 80 मध्ये राज्यसभा आहे. नंतर लोकसभेचं कलम आहे. बरोबर आहे. कलम किती आहे हा बघा लक्षात घ्या. 36 नाही रे मित्रा. महेश देशमुख सर 36 नाही. महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्या जागांची संख्या किती आहे. 48 आहे. लक्षात ठेवा 48. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे 2 आहे. सर्वाधिक जागा एकूण बघा कुठं म्हणता येईल लोकसभा. आता लोकसभेचं कलम काय रे. लोकसभा काय कलम आहे 81. बरोबर. 79ला संसद चालू आहे. आणि संसदेचे 2 सभागृह. बरोबर. लोकसभा आणि राज्यसभा. मुळामध्ये संसद यामध्ये काय काय समाविष्ट होतोय तर 3 गोष्टी संसदेमध्ये अंतर्भूत होतात. त्यामध्ये एक आहेत राष्ट्रपती. राष्ट्रपतींचा कलम 52 ते 62 राष्ट्रपती आहेत. त्याच्यानंतर कोणता सभागृह राज्यसभा जे वरिष्ठ सभागृह आहे. आणि त्याच्यानंतर कोणतं सभागृह लोकसभा जे कनिष्ठ सभागृह आहे. बरोबर. लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. हा विधानसभा. सरजी प्लीज MPC साठी पण लेक्चर घ्या. मित्रा MPC साठी गट ब आणि गट क साठी सकाळी लवकरच 7 वाजता लेक्चर सुरू करणार आहे. आपलं स्टुडिओ सेटअप झालेला आहे. लवकरच सकाळचं पण ऑनलाईन लेक्चर चालू करणार आहे. करंट प्लस सब्जेक्ट वाईज लेक्चर सुरू होईल त्याच्यामध्ये परत. ठीक आहे. चला बघा रे. राष्ट्रपतीचे कलम लक्षात ठेवा रे. तुम्हाला परीक्षेला विचारताय बघा. राईट. कलम 52 ते किती आहे 62. यामध्ये देशाच्या राष्ट्रपती यांची तरतूद दिलेली आहे. राज्यसभा कलम किती रे 80. आणि लोकसभा कलम किती 81. आता लोकसभेचा कालावधी काय असतो असे कधी कधी विचारतात. लोकसभेचा कालावधी किती असतो रे 5 वर्ष.
शपथ घेतल्यानंतर साधारणतः 5 वर्ष हा लोकसभेचा काय असतो, कालावधी असतो. लक्षात ठेवा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे बरं का. कनिष्ठ सभागृह अधिकारानुसार लोकसभा हे काय आहे, कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते रे? लोकसभेमध्ये एकूण सदस्य संख्या किती असते? 5 वर्ष कालावधी असतो. करेक्ट आहे. बघा लोकसभेमध्ये सदस्य संख्या 500 किती रे? 52. 552 ही काय आहे? मूळ सदस्य संख्या आहे. लक्षात ठेवा. मूळ सदस्य संख्या किती आहे? 552 ही मूळ सदस्य संख्या आहे. आता सध्या 18वी लोकसभा यानुसार एकूण लोकसभेमध्ये किती जागा आहेत? 552 रे मित्रांनो, 552. लोकसभेमध्ये किती जागा आहेत सध्या? किती आहेत रे? 545 का 543? 543 सध्या लोकसभेमध्ये असणाऱ्या एकूण जागांची संख्या. लक्षात ठेवा. बरोबर आहे. चलो ओके, करेक्ट आहे. 543 18वी लोकसभा. लक्षात घ्या. पहिली लोकसभा कधीची होती रे? पहिल्या भारतातल्या सार्वत्रिक निवडणुका जुलै ऑगस्ट 1952. जुलै ऑगस्ट 1952 पहिली लोकसभा निवडणूक होती. लक्षात ठेवा. मग आता यामध्ये बघा एकूण सर्वाधिक जागांची संख्या ही तुम्हाला विचारली जाईल. यानुसार लक्षात घ्या. इकडे तो बघा. चला बघा लक्षात घ्या. सर्वाधिक जागा कोणत्या राज्यामधून आहेत? यूपी मधून सर्वाधिक जागा आहेत. किती आहेत रे? 80 का 88? 80. यूपी मधनं सर्वाधिक जागा आहेत. 88 नाही 80. सर्वाधिक जागा असणार राज्य कोणतं आहे? यूपी आहे. क्रमांक 2 ला कोणतं आहे रे? महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र क्रमांक 2 ला. जागा किती येतात? महाराष्ट्रामधून 48 जागा आहेत. ज्या पक्षाकडे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे 2 राज्य असतात, शक्यतो सरकार त्या पक्षाचं बनते बऱ्यापैकी. बरोबर आहे. हे 2 राज्य खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. वेस्ट बेंगॉल. पश्चिम बंगालमध्ये एका जागाची संख्या किती आहे रे? 42 जागा आहे. पश्चिम बंगाल 42 जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो. बिहारमध्ये 40 जागा आहेत. लक्षात ठेवा. पश्चिम बंगाल. पहिलं राज्य कोणतं आहे? तर पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. 80 जागा उत्तर प्रदेशमधून आहेत. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्र किती येतात? 48 जागा लोकसभेच्या आहेत. लक्षात घ्या. राईट. त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल किती येतात? 42 जागा आहेत पश्चिम बंगालच्या. करेक्ट आहे मित्रांनो. 48 राईट आहे. त्यानंतर बिहार किती येतात? 40. एक क्वेश्चन असा तयार होतो बघा की लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्यामधून आहेत असं विचारायचं. काय लिहाल? उत्तर प्रदेश लिहा. आणि लोकसभेचा खासदार होण्यासाठी वयाची अट काय असते रे? दिल्ली 7 नाहीत रे मित्रा. दिल्ली 7 आहेत. बरोबर आहे. दिल्ली 7 आहेत. आणि ह्याच्यात का आपल्या राज्यसभेच्या राज्यसभेच्या एकूण जागेपैकी एकूण जागा राज्यसभेच्या किती आहेत रे? राज्यसभा एकूण 250. त्या 250 पैकी राष्ट्रपती नियुक्त किती असतात? राष्ट्रपती नियुक्त 12 असतात. आणि बाकीच्या 8 ज्या आहेत 8 त्या केंद्रशासित प्रदेशामधून असतात. त्यापैकी दिल्लीच्या 3 आहेत. आणि इकडं 8 जागा आहे ते बरोबर. 7 जागा आहे ते बरोबर आहे. सुकुमार सिंह पहिले निवडणूक आयुक्त होते. मागच्या क्वेश्चन झालेला आहे. जे विद्यार्थी आज पहिल्यांदाच आलेत त्यांनी आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईव्ह लेक्चरमध्ये भरपूर लेक्चर झालेले आहेत. ते सगळे लेक्चर पहा आणि नोट्स काढून घ्या. ठीक आहे. मला वाटतं याचं उत्तर एवढं सफिशियंट आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. आणखी एक क्वेश्चन. चला. भारतात सर्वात कमी जागा असणारं राज्य कोणतं? भारतात लोकसभेच्या सर्वात कमी जागा असणारं राज्य. लोकसभा 2 राज्यसभा 1. फ्युचर कॉप साहेब सर्वात जास्त यूपी. बरोबर आहे. हां चलो ओके. आहेत की नाही बघत होतो लाईव्ह. हो. सर्वात कमी लोकसभेच्या जागा असणारं राज्य कोणतं आहे? दिल्लीसाठी ट्रिक दिल से 7 काय? दिल से 7. दिल्ली से 7. बरोबर आहे. ते पण ट्रिक आहे. लोकसभेच्या 7 पण राज्यसभेच्या किती येतात? 3च आहेत दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा. इकडे 7 आणि तिकडं 3 आहेत. हां गोवा करेक्ट आहे. लक्षात ठेवा. गोवा सगळ्यात कमी जागा असणारं 2. चलो ठीक आहे. चलो पुढे बघा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन घ्या. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे?
हा प्रश्न आत्तापर्यंत किती वेळा पडला रे? 25 वेळा पडलेला क्वेश्चन आहे. लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असलं पाहिजे? किमान वय किती असलं पाहिजे? हा गोवा लक्षात ठेवा. सर्वात जास्त लोकसभेच्या जागा उत्तर प्रदेश, सगळ्यात कमी जागा गोवा आणि महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. जागाचा आकडा लक्षात ठेवा. किती आहेत? 48 जागा आहेत. लोकसभा कधीच बरखास्त न होणारं सभागृह, बरखास्त होणारं सभागृह आहे आणि राज्यसभा कधीच बरखास्त न होणारं सभागृह आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. चलो, याचं उत्तर काय रे? लोकसभेचा खासदार होण्यासाठी वयाची अट काय असली पाहिजे? 25 वर्ष वयाची अट असली पाहिजे. तसंच राज्यसभेचा राज्यसभा खासदार होण्यासाठी वयाची अट वयोगट किती असलं पाहिजे रे? वय 30 का 35? लक्षात ठेवा. किती असलं पाहिजे? 30 वर्ष वयाची अट असली पाहिजे. 30 वर्ष, बरोबर आहे. आणि लोकसभेचा खासदार होण्यासाठी वयाची अट किती आहे रे? 25 वर्ष आहे. लक्षद्वीप एक आहे का रे? अरे लक्षद्वीप एक आहे मित्रा, पण ते लक्षद्वीप राज्य नाही आहे. काय आहे? केंद्रशासित प्रदेश आहे. मग मी तुम्हाला आधी सांगितलं हे, कारण 8 जागा राज्यसभेच्या कुठल्या येतात? केंद्रशासित प्रदेशामधल्या आहेत. लक्षात असू द्या. चलो ठीक आहे. वयाची अट कुठली विचारत होतो रे? राज्यसभा खासदार किती? 30 वर्ष. आणि लोकसभा खासदार किती वर्ष? 25 वर्ष. आता सांगा, विधानसभा आमदार वयाची अट वय किती लागते रे? हा सेम आहे बरं का. विधानसभेमध्ये वयाची अट आमदार होण्यासाठी किती वर्ष? 25 वर्ष वयाची अट आहे. स्थानिक स्वराज्य संस्था 21, विधानसभा त्यांनी सगळं टाकलं. कोण आहेत? SK अगदी बरोबर मित्रा. स्थानिक स्वराज्य संस्था 21 म्हणजे सरपंच, विधानसभा 25, विधान परिषद 30, अगदी बरोबर आहे. बघा, विधान परिषद किती आहे रे? वयाची अट 30 वर्ष आहे. लक्षात ठेवा. विधान परिषद वयाची अट 30 वर्ष. त्यानंतर नेक्स्ट स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सरपंच किंवा इतर सदस्य किंवा आपल्या काय म्हणतात जिल्हा परिषद सदस्य सुद्धा किती वर्ष? 21 वर्ष वयाची अट आहे. ठीक आहे. आणखी नेक्स्ट राष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट किती वर्ष रे? 35 वर्ष. राष्ट्रपती होण्यासाठी वयाची अट आहे. पंतप्रधान होण्यासाठी वयाची अट किती वर्ष? पंतप्रधान 25च आहे बा पंतप्रधान. कारण 25 इकडे किती लागते? लोकसभेचा खासदार कोण असतो? पंतप्रधान. मग तिकडे वय काय असणार? 25. पाठ करायची गरज नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. काय म्हणतात? वनरक्षकाला मार्क किती घ्यावे लागतील? वनरक्षकाला बघा सरासरी ग्राउंड आणि लेखी किती मार्क? वनरक्षक 120 पैकी तुम्हाला किमान 90च्या आसपास लेखीला मार्क असावेत. 90+. वनरक्षकाला राईट. काही काही जिल्ह्यामध्ये जास्त लागते राईट. चलो, किमान 90+ मार्क असले पाहिजे. राष्ट्रपतीसाठी 35 वर्षे बरोबर लक्षात ठेवा राईट. स्थानिक स्वराज्य संस्था याच्या सदस्य व्हायचं असेल 21 वर्ष. लोकसभा खासदार 25 वर्ष. विधानसभा आमदार 25 वर्ष. राज्यसभा खासदार 30 वर्ष. तुम्हाला हेही सांगितलं होतं की खासदार आणि आमदार हे पद कसे तयार झालेत. खासदार जुन्या काळामध्ये राजेशाही कालखंडामध्ये दिवाने आम आणि दिवाने खास असे 2 सभागृह असायचे. म्हणजे समजा मुघलांच्या काळात जर बघितलात तर मुघलांच्या काळामध्ये दिवाने आम असायचं. दिवाने आम म्हणजे सामान्य लोकांसाठी भरलेला दरबार, त्याला काय म्हणायचे? दिवाने आम म्हणायचे. दिवाने आम या शब्दावरून पडला आमदार. आणि दिवाने खास, मग खास मंत्र्यांसाठी ज्या सल्लामसलती व्हायच्या त्याच्यावरून काय म्हणतात? दिवाने खास म्हणतात. खास सल्लामसलतीसाठी त्याला म्हणतात खासदार. दिवाने खास वरून पडलं खासदार, दिवाने आम वरून पडलं आमदार. हे 2 लक्षात ठेवा. चलो मुकेश सर नमस्कार. चलो बघा, लक्षात घ्या. एवढं हे मला वाटतं लक्षात ठेवायला सफिशियंट आहे. चलो ओके ठीक आहे. राज्यसभेचे सभापती कोण असतात? अतिशय सोपा प्रश्न आहे. हे मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. राज्यसभेचे सभापती कोण असतात? आता लक्षात घ्या. मुळामध्ये राज्यसभा हे जे सभागृह आहे, राज्यसभा या सभागृहाचं भारतीय राज्यघटनेमधलं आर्टिकल किती रे? 80 आहे. हे सभागृह कधी बडतर्फ होत नाही. बरोबर आहे. विसर्जित होत नाही. विसर्जित न होणारं सभागृह लक्षात ठेवा. विसर्जित न होणारे सभागृह आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी एक प्रश्न चला ऑनलाईनवाले कमेंट करून सांगा. भारतानं द्विगृही सभागृह हे कुठल्या देशाच्या घटनेकडून स्वीकारलंय?
भारतात 2 गृह सभागृह आहे, जे संघ राज्याचं काय असतंय वैशिष्ट्य असतंय. मग ते द्विगृही सभागृह आपण कुठून स्वीकारले, पटकन सांगा रे. हा चला बघा, स्थायी सभागृह बरोबर, त्याला स्थायी सभागृह असे म्हणतात. कधी बरखास्त न होणारं किंवा स्थायी सभागृह. इथल्या राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी, एकूण सदस्य संख्या किती असते रे, आत्ता सांगितलं तुम्हाला. राज्यसभा सदस्य 250 असतात बरोबर आहे. त्या 250 पैकी राष्ट्रपती नियुक्त किती असतात, 12 असतात. आणि बाकी केंद्रशासित प्रदेश किती असतात, 7 का 8 असतात, 8 बरोबर आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणले 8 असतात, लक्षात ठेवा. राईट, हां बरोबर आहे, करेक्ट आहे, अगदी बरोबर आहे. ब्रिटन आहे, ब्रिटन त्याचं उत्तर ब्रिटन आहे. द्विगृही सभागृह आपण कुठून घेतलंय, ब्रिटनच्या घटनेकडनं स्वीकारलेला आहे. संसद, कायदा करायची प्रक्रिया, कायद्याच्या अधिराज्य, या बऱ्याच गोष्टी आपण ब्रिटनच्या घटनेकडनं घेतलेल्या आहेत. केंद्रशासित प्रदेश 8 सदस्य, राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्य, राष्ट्रपती नियुक्त 2 अँग्लो इंडियन असतात. त्याच्याविषयी एक घटना दुरुस्ती केलेली आहे. ती घटना दुरुस्ती कितवी आहे कमेंट करून सांगा. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमामध्ये येते सर, भया तिकडे जाऊ आपण. आपण हे सगळं आधी एक्सप्लेन केले. राष्ट्रपती राजवटीचं कलम सांगितलं तुम्हाला, 352, 356 आणि 360, 3 कलम त्याला लागू होतात बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण राष्ट्रपती राजवट, आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी बरोबर आहे, 3 प्रकार तरतुदी दिलेल्या आहेत. मागच्या क्वेश्चनमध्ये झालेलं आहे. चला ओके ठीक आहे. हा इकडे सांगायला उत्तर 250 सदस्य असतात बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आता काय म्हणते, राज्यसभेचा सभापती म्हणजे अध्यक्ष, त्याला पीठासीन अधिकारी म्हणतात. पीठासीन अधिकाऱ्याची तरतूद कितीमध्ये रे, 89 मध्ये आहे बघा, 89 पीठासीन अधिकारी बरोबर आहे. लोकसभा आणि राज्यसभा 89 मध्ये पीठासीन अधिकाऱ्याची तरतूद आहे. तिकडे 92-93 मध्ये पीठासीन अधिकाऱ्याची तरतूद आहे बरोबर. लक्षात घ्या, याचं उत्तर आहे देशाचे उपराष्ट्रपती. हे राज्यसभेचे पदसिद्ध काय असतात, सभापती असतात. लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती हे पद आपण कुठल्या देशाकडनं घेतले रे, भारतीय राज्यघटनेच्या कलम कितीमध्ये आहे, 63 मध्ये आहे. उपराष्ट्रपती पद आपण कुठल्या देशाकडनं घेतलंय, अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेलं आहे. USA अमेरिकेच्या घटनेकडून. सध्या जगदीप धनखड हे भारताचे कोण आहेत, उपराष्ट्रपती आहेत, जे बाय डिफॉल्ट राज्यसभेचे काय असतात, सभापती असतात. आणि राष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीमध्ये ते कामकाज पाहतात, पण त्यांना मिळणारे वेतन भत्ते त्यांच्याच पदाचे मिळतात. त्याच्या आणखी तरतुदी बऱ्याच सविस्तर दिलेल्या आहेत. एवढं लक्षात ठेवा. पंतप्रधान पदाचं भारताच्या राज्यघटनेत कलम किती आहे, किती, पंतप्रधान ऑनलाईन कमेंट करा रे. पंतप्रधान पदाची भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली तरतूद. आणि पंतप्रधान व्हायचा असेल त्यांच्याही पदाचा कालावधी 5 वर्ष असतो. आणि वयाची अट किती वर्ष, 25 वर्ष. राईट. आणि पंतप्रधान हा लोकसभेच्या निर्वाचित पक्षाच्या बहुमताच्या सरकारचा प्रतिनिधी असतो. आणि पंतप्रधान यांचं वर्चस्व मंत्रिमंडळावर असतंय बरोबर आहे. आणि पंतप्रधान यांना मिळणारे वेतन भत्ते मंत्रिमंडळातल्या मंत्र्याप्रमाणे किंवा इतर सदस्याप्रमाणे मिळतात. लक्षात ठेवा बरोबर आहे. वेगळे वेतन भत्ते पंतप्रधान पदासाठी दिलेले नाहीत राज्यघटनेमध्ये. परत ठीक आहे. पदाचा कालावधी किती असतो, हा 74. चला, पदाचा कालावधी 5 वर्ष असतो. राईट. भारताचे राष्ट्रपती सांगितलेत. भारताचे राष्ट्रपती कलम किती म्हणाल होता, 52 मध्ये काय म्हणतंय, देशाचा एक राष्ट्रपती असतो, देशाला एक राष्ट्रपती असतात. देशाचे महामहिम, तिन्ही दलाचे प्रमुख, सैन्याचा सरसेनापती, कलम 53 सैन्याचा सरसेनापती बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट राष्ट्रपतीची निवड आहे, निवडीची पात्रता पण दिल्यात बघा, कलम 53 का 54 मध्ये पात्रता. त्याच्यानंतर 54 मध्ये त्यांची निवडणूक पद्धत आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. त्यांच्या निवडणुकीमध्ये भाग कोण घेऊ शकतंय, लोकसभा, राज्यसभा सदस्य, त्याच्यानंतर विधानसभेचे सदस्य हे राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. ह्याला केंद्रीय कोणतं मंडळ म्हणतात, विधिमंडळ म्हणतात. केंद्रीय विधिमंडळ. लक्षात ठेवा, केंद्रीय कार्यकारी मंडळ. आता पंतप्रधान उपराष्ट्रपती म्हणजे कुठे येणार, कार्यकारी मंडळामध्ये येणार. आणि कायदे मंडळामध्ये कोण येणार, संसद. म्हणजे कोण, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. आणि कार्यकारी मंडळात कोण, कार्यकारी मंडळात कोण येतं रे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. कलम 76 हे पीठासीन कोण येतं, अधिकारी आहेत. लक्षात ठेवा. चलो ओके ठीक आहे. नेक्स्ट, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते,
10 वेळा पडलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला आत्ता सांगितले रे मित्रांनो, राज्यसभा किती वर्षांनी बरखास्त केली जाते. आता हा 5 वर्ष कालावधी कुणाचा असतो? लोकसभेचा कालावधी किती आहे? 5 वर्ष. आणि राज्यामध्ये कुणाचा रे? विधानसभेचा कालावधी पण किती आहे? 5 वर्ष असतो. जिल्हा परिषद, महापौर वगैरे इत्यादी त्यांचा कालावधी किती असतो? 5 वर्ष असतो. लक्षात ठेवा बरं का, 5 वर्ष असतो महापौरांचा कालावधी. राईट. हे 6 वर्ष कुणाचा? 6 वर्ष कालावधी. इकडं राज्यसभा इकडं विधान परिषद. आणखी लक्षात ठेवा, राज्यामध्ये आणखी हे विधानसभा आणि विधान परिषद हे आहेत ते कोणते सभागृह आहेत? स्थायी. अधिकारानं वरिष्ठ आहेत बरं का, लक्षात ठेवा. आणि हे जे सभागृह आहे ते कोणतं आहे? अधिकारानं कनिष्ठ सभागृह आहे, तेही लक्षात असू द्या. राईट. इकडे किती वर्ष कालावधी आहे? 6 वर्ष. 6 वर्ष ते बरखास्त होते, हे लक्षात ठेवा. राईट. किंवा कालावधी सरासरी 6 वर्ष आहे. त्यानंतर नेक्स्ट याचे 2/3 सदस्य किती वर्षाला रे? 2 वर्षाला. 2/3 सदस्य दरवर्षाला. हा कधीच होत नाही, पण हा याचं उत्तर कधीच होत नाही हेच असणार आहे. स्थायी सभागृह आहे, पण त्या सदस्यांचा कालावधी किती असतो? सदस्य, कारण ते स्थायी सभागृह आहे, कधी बरखास्त होत नाही, ते निरंतर चालणारा सभागृह आहे. पण त्या सदस्यांचा कालावधी किती वर्ष आहे? 6 वर्षाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. अगदी बरोबर आहे. चला पुढे बघा. दर 2 वर्षाला त्याचे 2/3 सदस्य काय होतात? निवृत्त होतात किंवा ते बडतर्फ होतात. त्याच्यानंतर नवीन सदस्य घेतले जातात. मग कधीच बडतर्फ न होणारं सभागृह कोणतं सभागृह आहे? राज्यसभा बरखास्त होत नाही. राज्यसभा स्थायी सभागृह आहे. बरखास्त कोणतं होत आहे? लोकसभा बरखास्त होत आहे. याचं उत्तर वरील गुगली होती. गुगली लक्षात ठेवा, हे गुगली होती. कारण काय विचारलं बघा, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते. राईट. आता लक्षात घ्या, राज्यसभा बरखास्त करता येत नाही. याचं उत्तर काय सांगितलं तुम्ही? मी आता पर्याय क्रमांक 4. पण राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी किती असतो? 6 वर्ष. आणि विधानसभा सदस्यांचा कालावधी, या दोन्हीही सभागृहाचे सदस्य जे आहेत त्या सदस्यांचा कालावधी किती असतो? 6 वर्ष. बडतर्फ होणारं सभागृह कुठलं? तर केंद्रात लोकसभा आणि राज्यात विधानसभा, हे 2 बडतर्फ होतात. संजना मॅडम, हे सभागृह कधीच बडतर्फ होत नाही. क्वेश्चन गुगली टाकला होता. गुगली कधी कधी अशी गुगली असते, आपल्याबरोबर नाचतंय, विचारलंय म्हणजे काहीतरी असणार उत्तर. हो, कधी कधी हे पण उत्तर असू शकते, लक्षात ठेवा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. नाही तर उद्या म्हणचाल जादू मास्तर 2 सांगितलंय. चला क्वेश्चन मी नीट सांगत होतो पुन्हा एकदा. राईट. चला प्रश्न क्रमांक 5. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो? लोकसभा आणि राज्यसभेच्या ते बरखास्त करायचा अधिकार आहे. जर तसं बरखास्त करायचं असेल, ते बरखास्त करण्यासाठी काय करता येते? बरखास्त करण्यासाठी राज्यपालांना तशी माहिती कुठे पाठवली पाहिजे? केंद्राकडे पाठवली पाहिजे, मग ते बरखास्त करता येते. लक्षात ठेवा. राईट. चलो, विधान परिषदेविषयी बोललो बरं का. राईट. आत्ता सध्या भारतात किती राज्यात विधान परिषदा आहेत? 6 राज्यात 6. पहिलं 7 होते, आता किती आहेत? चला बघा, तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा रे, किती राज्यात सध्या विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे? बघा, लोकसभा राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष हे कोण असतात? राष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती, लोकसभेचे सभापती आणि पंतप्रधान कोण असतात? लोकसभे सभापती दोन्ही सभागृहाचे, म्हणजे दोन्ही सभागृहाचे, लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहाचे त्याची संयुक्त बैठक. बरं, संयुक्त बैठक बोलवणे हे आपण कुठल्या देशाच्या घटनेकडून स्वीकारले? दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवणे हे आपण कुठल्या देशाकडून स्वीकारले? चला ऑनलाईनवाले पटकन कमेंट करा. ब्रिटन, अमेरिका, रशिया, इंग्लंड, कुठल्या देशाकडून स्वीकारले? ऑस्ट्रेलियाकडून घटनेकडून घेतले आहे. तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. अगदी बरोबर आहे. फ्युचर कॉप्स. तेलंगणा, आंध्र प्रदेश. बघा, प्रदेश 3 लक्षात ठेवायचे: उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कोणतं? तेलंगणा. त्यातनं बाहेर पडल्यात आंध्र प्रदेशमधून. त्यानंतर महाराष्ट्र, बिहार, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा. कोणत्या राज्यातून विधान परिषद काय झाले? बरखास्त केलेली आहे? लोकसभा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. संयुक्त बैठक आपण तिथूनच घेतली ऑस्ट्रेलियाकडे, लक्षात ठेवा.
आता याच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो रे? कोण बोलू शकतंय? पर्याय क्रमांक 3 लोकसभेचा सभापती हे त्याचं उत्तर आहे. लोकसभेचा सभापती लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आतापर्यंत किती वेळा भरली? 2 वेळा भरले. 2 वेळा का 3 वेळा? 3 वेळा भरले. 3 वेळा आतापर्यंत संयुक्त बैठक. हां, संयुक्त बैठक. हां, अशी संयुक्त बैठक किती वेळा भरलेली आहे? तो एक क्वेश्चन पडला होता बा त्या संदर्भातला. याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? 3 आहे. बरं, आणखी एक, राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार विशेष अभिभाषण आणि अर्थसंकल्पीय अभिभाषण करतात? विशेष अभिभाषण आणि अर्थसंकल्पीय अभिभाषण तिथे संयुक्त बैठक असते. दोन्ही सभागृह एकत्र असतात. बरोबर आहे. हां, ते कुठलं आहे कलम? हां, 3 वेळा. 3 वेळा. 3 वेळा अशी बैठक आतापर्यंत भरवलेली आहे. कलम कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती अर्थसंकल्पावर अभिभाषण करतात आणि कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती विशेष अभिभाषण करतात? कलम 86 आणि कलम किती आहे रे? 87. लक्षात ठेवा. कलम 86 मध्ये कोणतं कलम आहे? 86 अर्थसंकल्पीय अभिभाषण आणि कलम 87 विशेष अभिभाषणाचं कलम आहे. बघा, संसदेचे प्रथम सभागृह कोणते सभागृह आहे? प्रथम सभागृह लोकसभा का राज्यसभा रे? संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? 87 फ्युचर कॉप्स लोकसभा. लोकसभा अगदी बरोबर आहे. प्रथम सभागृह कुठलं आहे? लोकसभा आहे. आणि द्वितीय सभागृह कुठलं आहे? राज्यसभा आहे. पण अधिकाराच्या बाबतीत कोणतं सभागृह वरिष्ठ आहे? अधिकारानुसार राज्यसभा आणि प्रथम आणि द्वितीय हे दोन्ही सभागृह लक्षात ठेवा. तसं राज्यामध्ये कोणतं सभागृह प्रथम सभागृह आहे असं विचारल्यास? विधानसभा. राज्यात विधानसभा आणि केंद्रात लोकसभा आणि अधिकारानुसार केंद्रात राज्यसभा. लक्षात ठेवा, या अधिकारानुसार वरिष्ठ सभागृह असेल. चला, ह्याची सदस्य संख्या बघा. राज्यसभा सदस्य संख्या 200 आत्ता सांगितलं 50. लोकसभा किती? 552. विधानसभा महाराष्ट्रात किती रे? महाराष्ट्रात 288 महाराष्ट्रात. आणि विधान परिषद किती रे? 78 असतात. 78. अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस असे 2 सभागृह अमेरिकेत सुद्धा आहेत आणि असे 2 सभागृह इंग्लंडमध्ये सुद्धा आहेत. अमेरिकेच्या सभागृहांची नावं सांगा. करेक्ट आहे. आणि इंग्लंडमध्ये तिकडे 2 आहेत सभागृह असेच. हाऊस ऑफ. चला, ओके, ठीक आहे. हां, करेक्ट आहे मित्रांनो. बघा, 250 सदस्य कुठं असतात? राज्यसभा. 552 सदस्य कुठं? लोकसभा. 288 महाराष्ट्र विधानमंडळ किंवा विधानसभा आणि 78 कुठं? विधान परिषद. गणसंख्या किती असते रे? सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्येला काय म्हणतात? गणसंख्या म्हणतात. गणसंख्या किती सभासद असणं आवश्यक आहे? कमेंट करून सांगा. चला, गणसंख्या गणसंख्यासाठी किती सभासद असणं आवश्यक आहे? गणसंख्येसाठी. अजून एक प्रश्न विचारतो, हा, कमेंट करून ठेवा. केंद्रात मंत्रिमंडळामध्ये एकूण सदस्याच्या किती टक्के मंत्रिमंडळामध्ये घेतले जातात? किती टक्के? हा, 15%. अगदी बरोबर आहे. 15%. ऑफलाईनचं उत्तर आलं. 15%. 15% म्हणजे किती मंत्री होतात? किती मंत्री होतात? काँग्रेस आहे अमेरिका. ब्रिटनची काय पार्लमेंट? चला बघा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकत चला. तुम्हाला या क्वेश्चनसोबत भरपूर क्वेश्चन मिळतील रे. तुम्हाला मी अमेरिकेचे 2 सभागृह आणि कुठले? इंग्लंडचे 2 सभागृह विचारलेत. ज्यानं उत्तर देईल त्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं जाईल. डेअरी मिल्क सिल्क. हां, नंबर पाठवून द्या. उत्तर काय? पहिलं उत्तर आल्यास? हो, पहिलं उत्तर आल्यास बघायचं उत्तर. स्पेशल ड्रॉइंग राईट्स SDR कोणामार्फत चालवले जाते किंवा प्रचलित केले जाते? याचं उत्तर काय रे? हा, ते 15%. अगदी बरोबर आहे. कोण कोण टाकले? हा, 1/3. 15%. रमेश सर करेक्ट आहे. 15%. समाधान सर 15%. ओके. प्रेम सर 15. अगदी बरोबर आहे. 15% म्हणजे साधारणतः किती मंत्री होतात? हा, 100. चला, ठीक आहे. ओके. पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला 2 सभागृहाचे नावं तुम्हाला सांगायचे आहेत. ते सांगितलात तर लगेच तुम्हाला ऑनलाईन बक्षीस. बघा, स्पेशल ड्रॉइंग राईट्स हे काय आहे?
IMF हे कुणी तयार केलंय लक्षात घ्या. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेने तयार केलंय बरं का. IMF हे काय आहे, ह्याला कागदी सोनं म्हणतात. कागदी सोनं बरोबर आहे. हा चलनमापनाचा एक संच किंवा एक एकक आहे. चलनमापनाचे एकक यामध्ये 5 चलनाचा समावेश असतो. 5 चलनाचा समावेश असतो लक्षात ठेवा. राईट. हे कोणी तयार केले? जे अशक्य आहे ते मला मिळायचं आहे सर. समीर खान IPS होणार. लाल दिव्याची गाडी घेऊन आशीर्वाद घ्यायला येणार तुमच्याकडे. भया तुला शुभेच्छा. पण हे लेक्चर पोलीस भरतीचं आहे लक्षात ठेव. IPS करण्यासाठी IPSचं लेक्चर जॉईन करावं लागतंय किंवा IPL लेवलचं जॉईन करावं लागतंय. हे आपले काय चालू आहे, महाराष्ट्र पोलीस सेवा. चला खान सर तुम्हाला शुभेच्छा. हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड. अगदी बरोबर आहे मित्रा. चला तुझं चॉकलेट फिक्स. कोण टाकलंय? आमच्या ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थी टाकलंय. मी ऑनलाईनसाठी टाकलं होतं. चला ओके अगदी बरोबर आहे. चला बघा, वॉशिंग्टन DC हा याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC मध्ये आहे. याला कागदी काय म्हणतात? सोनं म्हणतात. राईट. हे तयार कधी केलंय लक्षात घ्या रे. ह्याची सुरुवात झाली होती. सुरुवात कधीची रे? 1969 हे तयार केलं गेलं. 1969 आणि सुरुवात झाली आहे 1971. 1971 तयार केलं गेलं. कधी? निर्मिती कधीची आहे? इथं वाटलं कन्फ्यूज होईल तुम्हाला. लिहितो बघा. निर्मिती आहे 67 मधली आणि सुरुवात कधीची आहे? 71 मधली आहे. याच्यात 5 चलन आहेत. 5 चलन कोणते कोणते येतं सध्या? अमेरिकन डॉलर, जपानचं जापनीज येन, युरोपियन युनियनचं युरो बरोबर आहे. त्यानंतर चीनचं युआन आणि कोणतं राहिलं रे? स्टर्लिंग पाऊंड राहिलं. स्टर्लिंग पाऊंड कुठलं आहे? इंग्लंडचं आहे स्टर्लिंग पाऊंड बरोबर. ओके समीर खान धन्यवाद भाऊ, थँक्यू. तो प्रत्येक लेक्चरला असंच बोलतो सर. चला ठीक आहे ओके धन्यवाद भाऊ. अच्छा का बघा, अमेरिकन डॉलर, जापनीज येन, युरो, युआन आणि स्टर्लिंग पाऊंड हे 5 चलन कशामध्ये असतात? एका SDR मध्ये असतात. SDR काय आहे? कागदी सोनं आहे किंवा चलनमापनाचं साधन आहे. तयार कोणी केलंय? तर IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. असा एक प्रश्न पडलाय बरं का. IMF ला काय म्हणतात? उत्तर काय होतं? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याची स्थापना कधीची आहे? स्थापना 1945 मध्ये स्थापना आहे. IMF आणि वर्ल्ड बँक. IMF आणि वर्ल्ड बँक किंवा जागतिक बँक या दोन्ही संस्था एकदा स्थापन झाल्यात 1945 मध्ये. लक्षात ठेवा रे. राईट. तुम्हाला विचारलं जाईल वॉशिंग्टन DC या ठिकाणी मुख्यालय आहे त्याचं बरोबर. IMF काय करते? आंतरराष्ट्रीय सदस्य देशांना कर्ज पुरवठा करायचं काम कुणाचं आहे? IMF संस्था करते. सदस्य देशांना कर्जाचा पुरवठा करणे हे IMFचं महत्त्वाचं कार्य आहे. लक्षात घ्या. राईट. संयुक्त राष्ट्रसंघ हे पण 1945 मध्ये स्थापन झालंय. संयुक्त राष्ट्रसंघाचं मुख्यालय कोठे आहे? कमेंट करून सांगा. चला पुढचा क्वेश्चन. पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली आहे? खान सर अगदी तुमचं बरोबर आहे. चला उत्तर द्या, सांगा बघा रे. पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली आहे? साओ पावलो, ब्राझिलिया, रिओ दी जानेरो, मेनोस. पर्याय भारतीय तर काय नाही. पहिली वसुंधरा परिषद करेक्ट आहे. भाऊसाहेब सर. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क. 3-3-3 बघा आता उत्तर घ्या. पहिली वसुंधरा परिषद कुठे भरली होती? रिओ दी जानेरो. हे ठिकाण कुठे आहे रे? ब्राझील या देशामध्ये ठिकाण आहे. ही पहिली वसुंधरा परिषद जगातल्या पर्यावरणाचं नुकसान होऊ नये यासाठी ही वसुंधरा परिषद भरवली गेली होती. पर्यावरणासाठी 1972 पहिली मानवी पर्यावरण परिषद आहे. लक्षात ठेवा. मानवी पर्यावरण परिषद 1972 कधी भरली? ही 5 जून 1972. त्यामुळे 5 जून हा दिवस काय म्हणून साजरा करतो आपण? जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. तशी ही परिषद कधीची आहे?
1992 मध्ये भरलेली परिषद आहे, लक्षात ठेवा. 1992 ह्यालाच काय म्हणतात, ह्याला अर्थसमेट असंही म्हणतात किंवा त्यालाच वसुंधरा परिषद असंही म्हणतात. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 1983 मध्ये एक आयोग स्थापन केला होता. त्या आयोगाचं नाव होतं ब्रूटलँड आयोग. हे का स्थापन केलाय, जागतिक पर्यावरण हे व्यवस्थित राहायला पाहिजे यासाठी ब्रूटलँड आयोग स्थापन केला होता. 0.6 वसुंधरा योजना महाराष्ट्राने सुरू केली आहे. अगदी बरोबर आहे. ब्राझील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन. ओके, बघा आपल्या ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कंटेंट सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही जर चॅट बॉक्स वाचलात, तुमच्या या क्वेश्चन सोबत भरपूर क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला मिळतात, लक्षात ठेवा. राईट. 1983 ब्रूटलँड आयोग. या ब्रूटलँड आयोगाचे अध्यक्ष ग्रो हर्ले ब्रूटलँड हे त्याचे कोण आहेत, अध्यक्ष होते. या आयोगाचा अहवाल 1900 कधीचा आहे रे, 87 मधला अहवाल आहे. ब्रूटलँड आयोगाचा अहवाल कोणता होता, आवर कॉमन फ्युचर या नावाचा अहवाल आहे. आवर कॉमन फ्युचर. त्याच्यानंतर नेक्स्ट 1997 बघा, 1992 काय भरली, वसुंधरा परिषद ब्राझील रिओ दी जानेरो. तिथून पुढं दर 5 वर्षाला कोणती परिषद भरते, रिओ परिषद भरते. रिओ परिषद मग त्याला रिओ 5, रिओ 10, रिओ 15 असं म्हणतात, बरोबर. रिओ परिषद भरते. त्याच्यानंतर 1900 जागतिक वसुंधरा दिन 24 एप्रिल. अगदी बरोबर आहे. चलो बघा नेक्स्ट, दर 5 वर्षाला रिओ परिषद भरते. आणि त्याच्यानंतर 1997 सहस्त्रक विकास परिषद भरली होती. सहस्त्रक विकास परिषद 1997. आणि त्याच्यानंतर पुढं सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये MDGs म्हणजे काय, तर सहस्त्र विकास लक्ष जाहीर केलेत, जे जगाला साध्य करायचे आहेत. ह्याच्यामध्ये 8 ध्येय समाविष्ट आहेत. सहस्त्र विकास लक्ष, त्यालाच इंग्रजीमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स असं म्हणतात. सहस्त्र विकास लक्ष 8 ध्येय होते. त्याच्यानंतर आत्ता सध्या काय लागू आहे, तर आत्ता सध्या बघा ह्याच्यानंतर 2016 ते 2030 पर्यंत पुढील 15 वर्ष MDGs ऐवजी काय लागू आहे रे, SDGs लागू आहे. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतात त्याला. ह्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, शाश्वत विकास लक्ष. लक्षात ठेवा रे, किती असतात, 17 असतात. 17 शाश्वत विकास लक्ष 17 असतात, लक्षात घ्या. हे परीक्षेला पडलेले क्वेश्चन आहेत. वसुंधरा परिषद, MDGs, हे अर्थसमेट, त्याच्यानंतर परत हे आवर कॉमन फ्युचर, हे सगळे प्रश्न पडलेत. पर्यावरण दिवस सुद्धा पडलेला आहे. त्यामुळे हे प्रश्न लक्षात घ्या. एका क्वेश्चनमध्ये बाकीचे तर तुमचे क्वेश्चन कव्हर होणार आहेत. बाकी एका दिवशी काय करतो, अख्खं लेक्चरच जनरल नॉलेजचे क्वेश्चन घेतो. हे आपलं काय चालू आहे, GS चालू आहे, सामान्य अध्ययन. GK कळतं, GK जनरल नॉलेज. जनरल ते तुम्ही आता म्हणताय ना, सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन, सर्वात जास्त चहाचं उत्पादन, सर्वात जास्त निळीचं उत्पादन, सर्वात जास्त घनदाट जंगलाचं उत्पादन. हो, हे असले सगळे क्वेश्चन नंतर सेपरेट 25 क्वेश्चन घेतो नंतर. सध्या हे महत्वाचं आहे. हे बघा जे चालू आहे ते, याचं उत्तर कळलं ना, रिओ दी जानेरो आहे. पुढचा क्वेश्चन, LIC काय, LIC संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, पुणे SRPF 21. सोपा क्वेश्चन आहे हा. विमान वाहतूक, विमानाचं नावच घेऊ नका अजिबात. हो, विमान नाही, वाहतूक नाही. बसल्यावर खाली यायची शाश्वती नाही. लोक जीव मुठीत घेऊन विमानात बसू लागलेत. एअर इंडिया म्हणलं का अवघड कार्यक्रम होणार आहे सध्या. हो चलो, ओके, बघा लक्षात घ्या. LIC कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, याचं उत्तर आहे भारताचं विमा क्षेत्र. आता पुढे लक्षात घ्या, LIC कधीचे, LICचं फुल फॉर्म लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. कधी कधी फुल फॉर्म विचारते. हो लक्षात घ्या, कधीचे, 1 सप्टेंबर 1956. 1 सप्टेंबर 1956 भारतातल्या 243 कंपन्यांचे काय केले होते, एकत्रीकरण केलेलं होतं. एकत्रीकरण यातनं LIC स्थापन केलेली आहे. 243 कंपन्यांचं एकत्रीकरण स्थापन केले. अजून एक महत्त्वाचं वाक्य, ही भारतातली सर्वात मोठी
विमा देणारी संस्था आहे त्याला सर्वात मोठी काय म्हणतात, विमेकरी म्हणतात. सर्वात मोठी विमा देणारी संस्था, लक्षात घ्या रे, विमेकरी म्हणतात त्याला, राईट. सर्वात मोठी विमा देणारी संस्था. आणखी एक LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. LICचं मुख्यालय कुठे रे, मुंबई का दिल्ली, कन्फ्यूज. विमा क्षेत्र. आणखी एक महत्वाचं, तो पण कमेंट करा चला, LICचं मुख्यालय कुठे आहे. या LICवर किंवा भारतातल्या सगळ्याच विमा कंपन्या नियंत्रण IRDAI या संस्थेचं नियंत्रण असतंय. विमा कंपन्यांचं, भारतातल्या विमा कंपन्यांचे नियंत्रण करणारी संस्था कोणती आहे असं विचारल्यास IRDAI लक्षात ठेवा. याचं फुल फॉर्म काय होतंय, IRDAI. कमेंट बंद झाले रे, कमेंट करा पटापट. हा मुंबई, हा मुंबईलाच आहे हो LICचं मुख्यालय, राईट. लक्षात ठेवा मुंबईमध्ये आहे. बघा IRDA याचं फुल फॉर्म होतंय इन्शुरन्स रेग्युलेटिंग डेव्हलपमेंट, इन्शुरन्स रेग्युलेटिंग डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया. भारतातलं काय हे विमा कंपन्यांचं नियंत्रण ठेवणारी. लोगो कुठला आहे, कोणता लोगो माय, लोगो कुठला आहे, लोगो कुठला लोगो घ्या तुम्ही सांगा, कुठला लोगो सांगतो मी. चला बघा, हे IRD काय करतं, विमा कंपन्यांचं नियंत्रण करतं बरं का. आणि भारताच्या बँक व्यवसायाचं नियंत्रण करणारी संस्था RBI, बरोबर. शेअर बाजाराचं नियंत्रण करणारी संस्था SEBI आहे, हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे. पुढचं बघा, नेक्स्ट क्वेश्चन आला बघा, तेच हे रिलेटिव्ह आहे बरं का, सेमच होतं. तुमच्या 44,000मध्ये सिक्वेन्सनं क्वेश्चन दिले, ते मी तेच उचलतोय. आपले आता भरपूर क्वेश्चन झालेत, बरोबर आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर क्वेश्चन चेक केलात तर तुमचं 44,000चं जवळजवळ याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन करायला लागलेत. तुम्हाला घरी ते पाठ करायची गरज नाही, रेग्युलर लेक्चर अटेंड करत चला. तुम्हाला 100% ते पाठ होऊन जाईल. SEBI आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. SEBI शेअर बाजाराचं नियंत्रण करते. बघा काय म्हणते, IRDAI ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे, आत्ता सांगितले कुठलं क्षेत्र, विमा क्षेत्र संबंधित आहे. आणखी एक IRDA स्थापन केव्हा झाले आहे, स्थापना वर्ष. IRDचं स्थापना वर्ष किती रे, IRDचं स्थापना वर्ष 1999 आहे, लक्षात घ्या, राईट. IRDA ह्याचे मुख्यालय मुंबईमध्येच आहे. IRDAचं नियंत्रण कशावर आहे, विमा क्षेत्र, त्याच्यामध्ये सार्वजनिक विमा आणि खाजगी विमा या क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. आत्ताच ह्याचं फुल फॉर्म सांगितलंय, इन्शुरन्स रेग्युलेटिंग डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया, बरोबर आहे. विमा कंपन्यांचं नियंत्रण करणारी संस्था आहे. शुभम सर करेक्ट आहे. SEBI 1988ला स्थापन झाले आणि SEBIला वैधानिक दर्जा मिळाला होता 1992ला. SEBI आणखी लक्षात ठेवा बघा, SEBIचं नियंत्रण, SEBI कशावर नियंत्रण, SEBIचं नियंत्रण भारतीय शेअर बाजार म्हणते BSE असो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज, दोन्ही शेअर बाजारावर नियंत्रण कोणाचं आहे, SEBI. कधीची SEBI 1988, 14 एप्रिल 1988. आणि SEBIला वैधानिक दर्जा मिळाला कधी, 1992, लक्षात घ्या, राईट. हर्षद मेहता घोटाळ्याच्या नंतर, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट RBIचं नियंत्रण कशावर आहे रे, RBIचं नियंत्रण भारताचा बँक व्यवसाय नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती, RBI. स्थापना सगळ्याच माहिती आहे, 1 एप्रिल 1935ला स्थापन झाली RBI, राईट. आणखी एक पेन्शन प्रोव्हिडंट फंड, पेन्शन ॲथॉरिटी ऑफ इंडिया, ह्याची स्थापना केव्हा झाली आणि हे नियंत्रण कशावर ठेवतंय एवढं कमेंट बॉक्समध्ये फेका. बाकीचं एवढं लक्षात ठेवा, राईट. पेन्शन प्रोव्हिडंट फंड, पेन्शन ॲथॉरिटी ऑफ इंडिया, हा याचं फुल फॉर्म. तुहीन कांता पांडे हे आत्ता त्याचे अध्यक्ष बदललेत. आधी माधवीपुरी भूस होत्या, आता सध्या कोण येतं, तुहीन कांता पांडे सर हे त्याचे सुद्धा कोण येतं, SEBIचे अध्यक्ष आहेत. आधी SEBIचे अध्यक्ष कोण होते, माधवीपुरी बूच. आणि त्यांचा प्रश्न पडलाय तुम्हाला की SEBIचे अध्यक्ष कोण होते. सर तुमचा विद्यार्थी समीर खान अरे येस मित्रा, तू 100% IPS हो, तुला माझ्या मनातून शुभेच्छा, राईट. चला बघा,
दूरसंचार क्रीडा महसूल आलं, विमा क्षेत्र बसतो आपण. भारतातली बघा नियंत्रण संस्था एक कोणती आहे? IRDA. दुसरं कोणतं आहे? RBI. तिसरी कोणती आहे? सेबी. आणि चौथी कोणती आहे? प्रोव्हिडंट फंड, पेन्शन अथॉरिटी ऑफ इंडिया. ही पुढची संस्था आहे, लक्षात ठेवा रे. फक्त मला एवढं कमेंट टाका, याची स्थापना केव्हा झाली आणि हे नियंत्रण कशाचं करत आहे. भारतात 4च नियंत्रण संस्था आहेत, त्यापैकी या 4 आहेत. एक IRDA, दुसरं RBI, तिसरं सेबी आणि चौथं PFPAI. बरोबर. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. बाय ब्रो, तिकडचं करतो स्टार्ट. कुठलं तरी एका ठिकाणी कर्ज काढायचं, जिथं मिळते तिथं घ्या. ऑनलाईन गंगा आहे, जिथून जिथून भेटतंय घे चला. पण कुठतरी एका ठिकाणी राहिलेला कधी फायदा होतो. 10 ठिकाणापेक्षा एक ठिकाणी प्रॉपर केल्याचा कधी फायदा होत असतो. बघा चला ठीक आहे, इकडे होतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी स्थापना कधी झाली आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आत्ताच तुम्हाला वर्ष सांगितलं, नुसतं वर्ष पण जर माहीत असेल तरी उत्तर आलं असतं. बरोबर आहे. कधीची आहे ती? 27 डिसेंबर 1945. कुठे मुख्यालय? मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी त्याचं काय आहे? मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. ही IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काम काय करते असं विचारल्यास लक्षात ठेवा, सदस्य देशांना काय करते? कर्ज पुरवठा करायचं काम. हे IMFचं महत्त्वाचं काम आहे. आणखी जर एखाद्या देशाला IMF मध्ये सदस्य व्हायचं असेल तर त्या देशाला त्याच्या GDPच्या प्रमाणात काही निधी कुठे जमा करावा लागतो? IMF कडे जमा करावा लागतो. बरोबर आहे. मग आता सध्या IMF मध्ये सर्वाधिक निधी असणारा देश, IMF मध्ये सर्वाधिक निधी असणारा देश कोणता आहे? कोणता आहे रे? लक्षात ठेवा, अमेरिका हे राष्ट्र आहे. IMF मध्ये सर्वाधिक निधी असणारा हा देश आहे. बरोबर आहे. चलो ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे संबोधले जाते? उदारपणे कर्ज देणारी खिडकी असे संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय विकास बँक आणि भारत सहाय्यता क्लब. हे नाहीच होतं. वरच्या 3 पैकी सांगा. हे चुकीचं आहे, राईट. हे आंतरराष्ट्रीय विकास बँक, त्याला IDA म्हणतात. ह्याचाही समावेश IMF जागतिक बँकेत झाला होता. जागतिक बँकेची स्थापना कधीची आहे? सेम 1945. जागतिक बँकेला आणि IMF आणि वर्ल्ड बँकेला, ह्या दोन्हीला काय म्हणतात? ह्या दोन्हीला जुळ्या बहिणी म्हणतात. लक्षात ठेवा, जुळ्या बहिणी, ट्विन्स, राईट. चलो ओके. चला बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला उदारपणे कर्ज देणे खिडकी म्हणतात? आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था का आंतरराष्ट्रीय विकास संस्था? काय द्यायचं उत्तर? अजय बंग त्याचे अध्यक्ष आहेत. 1945 सांगितलं स्थापना वर्ष. जागतिक बँकेच्या कोणत्या संस्थेला? आता ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही वेगळी संस्था आहे. जुळी जरी असली तरी ती वेगळी संस्था. जुळी काय म्हणतात? कारण दोन्ही एकदा स्थापन झालेत. आणि जर एखाद्या देशाला IMFचं सदस्य मिळालं तर ऑटोमॅटिक कुठलं मिळत आहे? वर्ल्ड बँकेचं. आणि जर IMFचं सदस्यत्व गेलं तरी वर्ल्ड बँकेचं सदस्यत्व टिकून राहतंय. त्यामुळे ह्याला जुळ्या बहिणी असंही म्हटलं जातं. अजय बंग त्याचे प्रमुख आहेत. यातलं उत्तर सांगा. उरले 2 पर्याय हायकटला, उरले 2. आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आणि आंतरराष्ट्रीय विकास संस्था. वित्त संस्था का विकास संस्था? ह्याला इंटरनॅशनल फायनान्शियल काय म्हणतात? इन्स्टिट्यूट म्हणतात. इंडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि IDA. याचं उत्तर किती रे? 2 आहे का 3 आहे? आता वित्तीय संस्था, आता विकास करणं वेगळी गोष्ट आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघा, वित्तीय संस्था म्हणजे कर्ज पुरवठा करणारी संस्था. याचं मिश्रण करून वर्ल्ड बँक स्थापन केलेली होती. लक्षात घ्या, राईट. चला पुढचा क्वेश्चन. सार्क संघटनेच्या स्थापनेची कोणत्या देशाने पुढाकार घेतला आहे? नेपाळ, श्रीलंका, भारत, पाकिस्तान. सार्क आशियन संघटना आहे. सार्क तुम्हाला सगळ्यांना सार्कबद्दल माहिती असेल. नेपाळ कुठला पडलाय प्रश्न? नंदुरबार पोलीस 2017चा. तुम्हाला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेवर
प्रश्न विचारला जातो, बरोबर आहे. तुम्हाला IMF प्रश्न घेतला होता मी, वर्ल्ड बँकेवर क्वेश्चन घेतलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर आणखी परत पाठीमागे ब्रिक्सवर क्वेश्चन पडलेला आहे. ब्रिक्सचा शेवटचा सदस्य राष्ट्र कुठला आहे यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पडलेले आहेत. ब्रिक्सचं तालिकेचं शेवटचं सदस्य राष्ट्र कुठे आहे? सार्क. साऊथ एशियन काय रे फुलवायचं? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, लक्षात ठेवा. सार्क, साऊथ एशियन. एशियन काय होतं पुढं? साऊथ एशियन ऑर्गनायझेशन होतं का? असोसिएशन फॉर व्हॉट? फॉर रिजनल कोऑपरेशन. रिजनल कोऑपरेशन सार्क. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन सार्क. या सार्कचं मुख्यालय कुठे आहे रे? काठमांडूला आहे, लक्षात ठेवा. सार्कचं मुख्यालय काठमांडूला आहे. कुठल्या देशानं यासाठी काय म्हणतात त्याला पुढाकार घेतलेला आहे? काय याचं उत्तर? नेपाळ, भारत का श्रीलंका का पाकिस्तान? रिजनल कोऑपरेशन असोसिएशन नेपाळ, करेक्ट आहे मित्रांनो. नेपाळ. मुख्यालय कुठे? काठमांडू. बरोबर. सार्क लक्षात ठेवा आशियन संघटना आहे. साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, राईट. आणखी एक क्वेश्चन पुढचा एक सांगा. हा क्वेश्चन घेऊ आणि थांबू आपण. आपला आजचा हा शेवटचा क्वेश्चन असेल. नीती आयोगाचे सध्याचे CEO, हा 24चा विचारलं बरं का. CEO मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? आता तेव्हा याचं उत्तर काय होतं? आता अमिताभ कांत हे कोण होते? तेही नीती आयोगाचे CEO होते बरं का, अमिताभ कांत. परमेश्वर अय्यर ही सुद्धा CEO होते, लक्षात घ्या. आणि BVR सुब्रमण्यम हे आत्ता सध्या नीती आयोगाचे कोण आहेत? CEO आहेत. आणि सिंधुश्री खुल्लर ह्या पहिल्या होत्या. सिंधुश्री खुल्लर पहिले, त्याच्यानंतर अमिताभ कांत आले, त्याच्यानंतर परमेश्वर अय्यर आले. आता सध्या कोण येतं? BVR सुब्रमण्यम आहेत. हे सध्या नीती आयोगाचे. नीती आयोग तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले स्थापना वर्ष काय रे? 1 जानेवारी 2015. कोणत्या आयोगाचं रूपांतर नीती आयोग झालंय? तर ते आयोग होतं नियोजन आयोग. कधीच होतं ते? 15 मार्च 1950. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे कोण येतं? अध्यक्ष आहेत, राईट. नीती आयोगाचं फुल फॉर्म सांगितलं 2-3दा. नॅशनल इन्स्टिट्यूट नाही बरं का, इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भारताची काय आहे ती? थिंक टँक आहे, लक्षात ठेवा. थिंक टँक, भारताची थिंक टँक, सर्वोच्च विचार करणारं प्राधिकरण. नीती आयोगामध्ये सदस्य संख्या 4 सदस्य हे पूर्णवेळ असतात, बाकी 4 सदस्य पदसिद्ध असतात आणि इतर 4 सदस्य आमंत्रित असतात, बरोबर आहे. आमंत्रित सदस्य, पदसिद्ध सदस्य. पहिले अध्यक्ष अरविंद पानगडिया होते, जे आता 16व्या वित्त आयोगाचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. मग सध्या आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत रे? लक्षात ठेवा, डॉक्टर सुमन के बेरी हे नीती आयोगाचे कोण आहेत? सध्याचे उपाध्यक्ष आहेत. आणि त्याचे CEO कोण आहेत? BVR सुब्रमण्यम. त्यानंतर गृहमंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री कोण असतात? पदसिद्ध सदस्य असतात. बाकी 4 पूर्णवेळ असतात आणि 4 आमंत्रित सदस्य असतात. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, अगदी बरोबर आहे. भारताची काय आहे ती? थिंक टँक आहे. आता भारताच्या विकासाचा काय म्हणतात आराखडा किंवा त्याचं नियोजन कोण करत आहे? नीती आयोग करते, लक्षात ठेवा. याच धर्तीवर सेम असंच महाराष्ट्रामध्ये मित्र नावाची संस्था स्थापन झाली. मित्र याचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात. मित्रचे अध्यक्ष, राईट. हे केव्हा स्थापन केलं होतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आजचं लेक्चर इथंच आहे. चेक करतो क्वेश्चन आहे का? एकच मिनटं. नाही झाले मित्रांनो, 14च होत आहे. ठीक आहे, आजचं लेक्चरमध्ये थांबूया. धन्यवाद, थँक्यू. रेग्युलर येत चला. उद्याला अजून काही क्वेश्चन समावेश असेल, मी शक्यतो क्वेश्चन रिपीट करत नाही आहे. सगळे नवीन क्वेश्चन रोज घेतो आहे, त्यामुळे तुम्हाला सगळेचे सगळे क्वेश्चन तुमच्या लेक्चरमध्ये कव्हर होणार आहेत. सबस्क्राईब करून ठेवा. लेक्चर आवडला असेल तर लाईक करून ठेवा.
रेग्युलर राहत चला. आणखी एक महत्त्वाची घोषणा, हां बघा, एक महत्त्वाची घोषणा आहे, तुम्ही सगळेजण ऐका आणि बाकी तुमच्या जवळपासच्या लातूरमध्ये येणाऱ्या मित्रांना सांगा. आपण राजमुद्रा अकॅडमीच्या वतीने काय चालू केलं आहे? निवासी पोलीस भरती केंद्र सुरू केलं आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. निवासी पोलीस भरती केंद्र सुरू केलं आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी सेपरेट बिल्डिंग आहे, बरोबर आहे. मग इथंच राहायचं, इथंच अभ्यास करायचा. तुम्ही इवन बॅच संपल्यानंतर तुम्हाला हॉस्टेलमध्ये येऊन सुद्धा, मुलांच्या हॉस्टेलमध्ये येऊन तुमचा तिथेही रात्री अभ्यास घेतला जाईल. निकाल राजमुद्रामध्ये येणं म्हणजे 100% प्रवेश. आता प्रवेश 100% यशाची खात्री असेल, राईट. ह्याच्याविषयी आम्ही भरपूर मेहनत करणार आहोत. बघा, 7 जुलैपासून नवीन पोलीस भरती बॅच चालू आहे आणि या बॅचमध्ये काय काय असणार आहे? तुम्हाला बॅच प्लस तुमचं राहणं निवास प्लस नाश्ता जेवण प्लस अभ्यासिका प्लस ग्राउंड प्लस वैयक्तिक लक्ष. वैयक्तिक लक्ष म्हणजे हे बॅच संपल्यावर एक्स्ट्रा जी केचा कंटेंट, मराठीचे क्वेश्चन हे बसून अभ्यास करून घेतलं जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष असणार आहे. या नावाची उत्तम सुविधा. काय होतं, बऱ्याच वेळेला बाहेर जिल्ह्यातनं लोक इकडे येत होते, विशेषतः पालक, आणि ते आम्हाला म्हणायचे की सर तुमच्याकडे मुलामुलींची राहायची व्यवस्था आहे का? आणि त्याला उत्तर नसायचं. आता राजमुद्रामध्ये पहिल्यांदाच लातूरमध्ये पहिल्या सिटीमधला बरं का हा पहिला उपक्रम आहे. इथल्या इथंच एवढ्या जवळ तुम्हाला राहायची व्यवस्था पण आहे आणि अगदी तुम्हाला परवडेल अशा किमतीत आपण ती सुविधा सुरू केली आहे, बरोबर आहे. चलो ओके, थांबा. आपण सर्व विद्यार्थी मित्रांना सांगा, नंबर खाली दिलेला आहे, यापैकी कुठल्याही नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, राईट. चलो ओके, हा ऑफिसचा नंबर आहे, मोरे सरांचा आहे, हा माझा आहे, तो भोसले सरांचा आहे. कुठल्या नंबर करा आणि मॅक्झिमम सांगा. मला वाटतं ॲडमिशन पण कमी राहिले आहेत, सध्या 15 ॲडमिशन शिल्लक आहेत, राईट. चलो ओके, थांबा मित्रांनो. थँक्यू, हॅव अ नाईस डे, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. अभ्यास करत राहा. चलो ओके, टार्गेट सप्टेंबर. बाय बाय, सी यू. कोण बसवत इथं? कुठून? अमेरिका बाहेर निघालाय.